तर अजित पवारांना क्लीन चिट दिली तर हे मान्य करावं लागेल की अदृश्य शक्ती सरकार चालवत आहे आणि त्यांना शरद पवारांना संपवायचं आहे, हे म्हटले सुप्रिया सुळे यांनी। अजित पवार सोसायटीत फिरतायत याचा मला आनंदच आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। आता आपल्या सोबत आहेत अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं, ईव्हीएमचं बटन दाबा मी तुम्हाला निधी देतो, या संदर्भात तक्रार करण्यात आली होती। मात्र या संदर्भातच आता त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे अजित पवारांना। मला असं वाटतं आता आम्ही तर कंप्लेंट केलेलीच होती, सगळ्यांनाच ती गोष्ट खटकली होती, हे मी वर्तमानपत्रात वाचलं आणि त्याच्यामुळे त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल तर ते आता आपण मान्य केलं पाहिजे ना। काल अदृश्य शक्तीचे राज्य चालवते असं माननीय मुख्यमंत्री म्हणतात, त्यामुळे अदृश्य शक्तीच्या मनाप्रमाणेच आज राज्यात सगळं चाललंय। जे चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणाले की शरद पवारांना आम्हाला संपवायचंय, एकच कलमी कार्यक्रम घेऊन आज अदृश्य शक्ती फील्डवर आहे। बारामतीमध्ये जो काही विकास केलेला आहे तो मी विकास केलेला आहे असं अजित पवार सातत्याने बोलत असतात आणि त्यामुळे काल सुद्धा त्यांनी म्हटलं की माझ्या बायकोला तुम्ही निवडून द्या आणि जे काही तुम्ही काम सांगाल ते मी करून दाखवेल। त्यांच्याच विचाराचा खासदार इथे 18 वर्ष आहे। ज्या गोष्टी मी 7 वर्ष सातत्याने बोलतेय त्याच सोसायटीमध्ये जेव्हा माननीय दादा जात आहेत त्याच त्यांच्या कानावर पडत आहेत। हे सगळे विषय कॉर्पोरेशनशी निगडीत आहेत आणि कॉर्पोरेशनमध्ये सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद आणि समाधान वाटतंय एक की ते सोसायटीमध्ये जात आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जे काम जे केलेलं आहे ह्या संपूर्ण भागामध्ये, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सगळी सत्ता आहे ना आणि ही कामं झालेली नाहीत। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।